नमस्ते मॉम हेल्थकेअर मध्ये आपलं स्वागत आहे. आपल्यासोबत आज बाबा आहेत. तर बाबांचा आपण अनुभव जाणून घेऊयात. नमस्ते बाबा. नमस्ते. बाबा तुमचं नाव काय? अशोक मारुती साळवी. अशोक मारुती साळवी. बाबा तुम्ही किती दिवस झाले इकडे? मला आता काहीतरी 7 ते 3 10 11 दिवस झाले. 11 दिवस झाले. 11 मध्ये 3 खाणे झाले. बरोबर, रेग्युलर नाही. 3-4 दिवस खाणे झाले. हा. आणि आता तुम्हाला थेरपीला यायचं. थेरपीला यायच्या आधी तुम्हाला काय काय त्रास? गुडघे दुखायचे, बाथरूमला साफ व्हायचं नाही, घ्यास. हा. त्याच्यानंतर हातपाय दुखायचे, जेवण जायचं नाही, मळमळायचं, वॉमिट करायसारे वाटायचं. पण इकडे आल्यापासून मला काही त्रास नाही ना. तुम्ही 10 दिवस रेग्युलर काय फरक येतोय? फरक म्हणजे बराच फरक आलाय. सर्व गोष्टी माझ्या आटोक्यात येते. एवढ्या दिवसामध्ये माझं जे पोटाचा आजार होता तो कमी झाला, गुडघे दुखणे कमी झाले, जे पित्त होतं, कडू पाणी येत होतं तोंडातून ते बंद झालेलं आहे. चांगली गोष्ट. हो, चांगलं आहे. आणि आता मी फ्रेश वाटतो. बरोबर. आता सध्या मी फ्रेश असं वाटतं अजून महिन्याने तुम्हाला जेवण दिसेल, एवढी जेवण येईल. जेवणच झाले आता आमच्या प्रकारे. आज मित्रीला तर माझी एवढी हे झाली. पण ह्याच्या पुढे जेवणाच्या सामने मी त्यांच्याविषयी जेवण दिसेल. बरोबर. कारण माझं खाण्यापिण्यावरती सर्व गोष्टीवरती पडते. फरक येतो. मला डायबिटीस नाही, ब्लड प्रेशर नाही, मला कुठलीही गोळी नाही. आता माझं 69 वय आहे. बरोबर. पण इथे तुम्ही थेरपीला यायच्या आधी तुमच्या गोळ्या कुठल्या? हो, त्यावेळेला सर्दी खोकला आहे ना, हॉस्पिटलला सरकारी जायचं, गॅस एसिडिटी जायचे, दवा द्यायचे, गोळ्या द्यायचे, तर त्याने थांबायचं. पण तेवढंच बोलतो. हा, काहीच्या नाही. 10 ते 15 दिवसात काही नाही, काही गोळी नाही. फक्त जेवण पोटभर जातो, पाणी पितो आणि नोकरी पण करतो. आणि मॉमेची थेरपी घेतो, गुडगुड घेतो, थेरपी घेतो, ती मशीन वरती घेतो. मला एक माणसाने सांगितलं, नारायण सोडकर म्हणून सुधारालीमध्ये, त्यांनी सांगितलं तो ना माझा मित्र आहे, तो मला साळवी आपण तिकडे जाऊ. पण त्याच्या घरामध्ये लग्न असल्यामुळे त्याला काही ते जमलं नाही, नंतर येईल. पण मी जॉईन झालो. पण मला बाबा तुम्ही ते जॉईन झाला त्यानंतर 2 दिवस तुम्हाला काय? 2 दिवस मला त्रास होत होता. म्हणजे हातपाय दुखणं, असं मला वाटणं सुरू. 1-2 दिवस, 3ऱ्या दिवसापासून मी फ्रेश झालो. बरोबर. म्हणजे मला जास्ती दिवस राहत नाही. म्हणजे मला असं वाटलं की मी इकडे गेलो नाही, मला एवढा त्रास झाला. म्हणजे एखादा माणूस जाऊ द्या, तिकडे त्रास होतो. हा, पण ते आपली सुधार प्रक्रिया. पण आता काही त्रास नाही होत. चांगली गोष्ट आहे. आता जे पूर्वी लगेच जास्ती होत होतं आता कंट्रोल मध्ये झालं. बरोबर. त्यावेळेला मला झोपेपर्यंत सारखं व्हायचं लगेला. आता काय नाही, रात्रीचं कमीत कमी 2च वेळा आणि लगे पण एकदम साफ होते. खूप छान. थोडी व्हायचं, बाथरूम कमी व्हायचा, तो पण आता फुल होतो 2 टाईम. म्हणजे माझे शरीर कोट्यात साफ आलं. म्हणजे एक प्रकारे सर्व गोष्टी माझ्या क्लिअर होत चाललेले. बरोबर. आणि मला 50% जर 10 दिवसात आलेलं आहे. बरोबर. आता 50% रिझल्ट आला. किती दिवसात येईल ते आता आपलं काम चालूच आहे. बरोबर. पण आता जर एवढा आरामाला यायच्या पुढे येणार. बरोबर. बाबा आमचे रेग्युलर थेरपीला येणार आहेत, त्यांना आराम येतो. म्हणजे तरी सुद्धा मी टाइम ऍडजस्ट करून स्वतःसाठी बाबा अर्धा तास 40 मिनिटं काढून येतात. आणि बाबा जसं म्हटले की 2 दिवस त्यांना थोडंसं दुखलं, ते एक सुधार प्रक्रिया त्यांच्यामध्ये 3ऱ्या दिवसापासून आपण पहिल्या दिवशी थेरपी घेतो त्यानंतर आपलं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर व्हायला सुरुवात होते आणि आपली जे आतमधल्या नसा आहेत त्या पूर्णपणे साफ व्हायला सुरुवात होते. त्यामुळे थोडंसं दुखतं, जिथं आपलं अंग दुखायला लागते तिथे अजून दुखतं. त्यामुळे बाबा घाबरले नाहीत, रेग्युलर आणि रेग्युलर आता देखील त्यांना आराम येतोय. तर बाबा तुम्ही आपल्याला जे लोक बघतायत त्यांना काय एक संदेश देऊ शकता? की मी एवढ्या 10 दिवसामध्ये जो अनुभव घेतलेला आहे आणि मला त्याचा फायदा झालेला आहे, तर जसा मला फायदा झाला तसा तुम्ही पण सर्वांनी घ्यावा. कारण माझं चांगलं झालं म्हणून मी इतरांना सांगणार नाही असं काय नाही. बरोबर. तर मला जसा फायदा झालाय तसा तुम्ही घ्या आणि तुम्ही सुद्धा सुखी व्हा. ह्याच्या पलीकडे काय मी सांगू शकतो? येणं न येणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्यासाठी कुठे यायला पाहिजे? मॉम मेरेज मध्ये यायला पाहिजे. आणि आपली मॉमॅट कशी आहे? लय भारी. मॉमॅट लय भारी. मॉमॅट लय भारी. माड सेंटर. लय भारी. माड सेंटर. लय भारी. थँक्यू.